पुढे बघूयात एनआयएनं देशभरात मोठी कारवाई केली। जैश ए मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी 22 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आला। महाराष्ट्रात 30 शहरात एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगावमधून काही तरुणांना ताब्यात घेतलंय। शनिवारी पहाटेपासून एनआयए आणि एटीएसनं कारवाई सुरू केली। या तरुणांचा देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आणि आझाद चौक जवळच्या भागात कारवाई करण्यात आली। मौलाना सय्यद इलियासला ताब्यात घेण्यात आलं, तर N6 भागातून दुसऱ्या संशयितावर कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई या ठिकाणी सुरू होती आणि याच ठिकाणून एका मौलानाला आता एनआयएने ताब्यात घेतलेलं आहे। मौलाना जे आहे ते मस्जिदमध्ये नमाज पढवण्याचं काम करतात अशी माहिती मिळते। जर आपण या ठिकाणून बघितलं तर या समोरचं जे घर आपल्याला दिसतं, या घरातून त्यांना एनआयएने ताब्यात घेतलं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून देखील 2 ठिकाणी अशी छापेमारी सुरू आहे, कारवाई सुरू आहे। जालन्यात नदीम समद सौदागर या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। नदीम नेहमी हैदराबादला जात होता, तसंच तो जैश ए मोहम्मद संघटनेचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे। एनआयएच्या कारवाईमुळे पहाटेपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मालेगावात एनआयए, एटीएस आणि आयव्ही या 3 सुरक्षा एजन्सींकडून एकत्रितपणे कारवाई करण्यात आली। अब्दुल्ला नगरमधील एका होमिओपॅथी डॉक्टरच्या क्लिनिकवर तसंच त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला। निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली, त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीनं, की असे छापे पडतात, असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात। आणि मला माहीत नाही कुठे छापे पडले काय, मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो। तुम्ही काय करताय 10 वर्ष, काय करताय काय? देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली। जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांशी त्यांचा संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आता संशयित कुणाच्या संपर्कात होते, त्यांचा मास्टरमाइंड कोण होता, याचा पर्दाफाश कधी होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह जालन्याहून रवी जयस्वाल आणि बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।